नमस्कार फ्रेंड्स, फायनान्शियल कन्सेप्ट डे नंबर 11. पे ऑफ हाय इंटरेस्ट रेट डेप्ट फर्स्ट. म्हणजे जे काय आपल्याकडे जास्त व्याजदराचं जे कोणतंही कर्ज आहे ते आपल्याला लवकरात लवकर नील करायचं आहे. तर फायनान्शियल कन्सेप्ट ही आहे की जे कोणतंही हाय इंटरेस्ट रेटवालं जे तुमचे डेप्ट आहे ते तुमची संपत्ती आहे ना ईट करते आणि ती तुमची संपत्ती कमी करते. तर त्याच्यासाठी मी एक फॉर एक्झाम्पल देतो. जर आपल्याकडे क्रेडिट कार्डचं EMI 50,000 रुपयाचं असेल आणि ते आपण भरलं नाही तर त्याला 36% व्याज दर लागतो. ते तुम्ही जर पेड नाही केलं तर 2 वर्षात तुम्हाला ते अमाऊंट डबल भरावी लागते. तर सर्वात अगोदर तर क्रेडिट कार्ड यूजच नाही केलं पाहिजे आणि जर एमर्जन्सीमध्ये जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करत असाल तर मंथली त्याचं जे काय पेमेंट आहे 10,000 20,000 50,000 ते तुम्हाला मंथ टू मंथ क्लिअर करायचं आहे. ते तुम्हाला EMIमध्ये कन्वर्ट होऊन द्यायचं नाही आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची जास्त अमाऊंट भरावी लागेल. तर इमिजिएट ॲक्शन हीच आहे की जे हाय इंटरेस्टचं जे कोणतंही तुमच्याकडे डेप्थ असेल, कर्ज असेल, ते तुम्हाला लवकरात लवकर क्लिअर करायचं आहे, ॲग्रेसिव्हली क्लिअर करायचं आहे. तर हीच फायनान्शियल कन्सेप्ट होती आजची. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.